रामराम मंडळी. श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. सहज सुलभ परिणामकारक सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित पीक पोषणासाठी मार्गदर्शक डॉक्टर हरिहर कवसडीकर. एकूण 9 प्रकरणांपैकी प्रकरण 8वे सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्र खते व त्यांचा वापर याविषयीची माहिती आपण या प्रकरणात घेऊया. त्या अगोदर एक विनंती, आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. कृपया लाईक करा, शेअर करा आणि सर्व शेतकरी बांधवांना यात समाविष्ट करून घ्या. प्रकरण 8वे सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्र खते व त्यांचा वापर. उत्तम दर्जा व अधिक उत्पादनासाठी सर्व अन्नद्रव्य ही योग्य संतुलित प्रमाणात पुरविले पाहिजेत. संतुलित पीक पोषणात जमिनीचे गुणधर्म आणि पिकांची गरज या घटकांचा विचार करणे देखील आवश्यक आहे. ह्या घटकांचा विचार केवळ नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या शिफारशीसाठी केला गेला आहे. यासाठी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा याबद्दल फार कमी संशोधन झालेले आहे. तीनही मुख्य अन्नद्रव्यांच्या वापरानंतर केवळ ज्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे केवळ त्याचाच वापर करण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक कृषी विद्यापीठे व संशोधन संस्था यांनी अनेक वर्षाच्या संशोधनानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा हा केवळ संतुलित पीक पोषणाचाच भाग आहे असे सिद्ध केले आहे. विशेषतः अतिउत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती व फळझाडे यांच्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता असणाऱ्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर सुरू झाला आहे. याकरिता 1 किंवा 2 सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांची मिश्रण खते यांना सारखेच महत्त्व आहे. उदाहरणार्थ, नागपुरी संत्र्याच्या एका प्रयोगात जस्त व लोह वेगवेगळ्या किंवा एकत्रच जमिनीतून दिल्यास फुलांची गळ थांबते, फळधारणा वाढते आणि संत्र्याची प्रत सुधारते असे आढळून आले. महाराष्ट्रातील विविध माती परीक्षण व पिकांची अन्नद्रव्ये स्थितीच्या सर्वेक्षणातून आढळून आलेल्या एकापेक्षा जास्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, त्यांचा परस्पर संबंध, विविध पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आणि वापरानंतर मिळणारा प्रतिसाद या बाबींमुळे संतुलित पीक पोषणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्र खतांचा वापर ही संकल्पना तयार झाली. अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक प्रमाणात आपल्या जमिनीत व पिकात पाहावयास मिळत आहे. आज शेतकरी नत्र, स्फुरद व पालाशच्या वापराबाबत जागरूक आहेत, परंतु या मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर सुद्धा अपरिहार्य ठरत आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण, पिकांची गरज व उत्पादकता इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करूनच महाराष्ट्र राज्य शासनाने सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्र खतांचे 2 ग्रेड्स प्रमाणित केले आहेत. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र राज्य शासनाने पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याकरिता वेगवेगळ्या प्रमाणाचे 2 ग्रेड केलेले आहेत. एक जमिनीतून देण्यासाठी व दुसरा फवारणीद्वारे देण्यासाठी. महाराष्ट्र राज्य खत समितीने शिफारस केल्याप्रमाणे ग्रेड क्रमांक 1 चा वापर जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा करण्यास करावा व ग्रेड क्रमांक 2 चा वापर झाडांवर फवारणी करण्यासाठी करावा. दोन्हीपैकी एका पद्धतीद्वारे शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करून शाश्वत व दर्जेदार उत्पादन मिळवू शकतात. उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी देखील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आवश्यक व उपयुक्त आहे. दोन्ही ग्रेडमध्ये आवश्यक असलेल्या सर्वच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश आहे. तक्ता क्रमांक 8.1 महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्र खते. ग्रेड क्रमांक 1 वापर जमिनीतून जस्त 5%, लोह 2%, बोरॉन 1%, तांबे 0.5% आणि मंगल 1%. ग्रेड क्रमांक 2 वापर फवारणीतून जस्त 3%, लोह
2.5%, बोरॉन 1%, तांबे 1%, मंगल 1% आणि मोलाब्द 0.1%. आज बाजारात एकापेक्षा जास्त सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली खते मिळू लागली असून त्याच्या वापराने फायदा होतो असे दिसू लागले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने शिफारस केलेल्या प्रमाणानुसार बाजारात उपलब्ध केलेल्या खतांचा वापर शेतकरी करू शकतात. या मिश्र खतांच्या वापराचे प्रमाण व वेळा विविध संस्थांनी त्यांच्या उत्पादनाच्या शिफारशीनुसार करावयास हरकत नाही. यासाठी त्यांनी खते तयार करणारी संस्था व उत्पादित खतांची गुणवत्ता यांची खात्री करूनच विविध खतांचा वापर करावा. शक्यतो तज्ज्ञांच्या जाणकारांच्या सल्ल्यानेच या सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्र खतांचा वापर करणे अधिक श्रेयस्कर आहे. जमिनीद्वारे देण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्र खतांचा वापर खालील प्रमाणानुसार करावा. तक्ता क्रमांक 8.2. यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याव्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये सुद्धा आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा केली जातात. तसेच ताबडतोब उपाय करण्याच्या दृष्टीने व तात्पुरते नुकसान टाळण्यासाठी प्रमाणित ग्रेड क्रमांक 2चा वापर पिकांवर फवारणी करण्यासाठी त्या उत्पादकांच्या शिफारशीनुसार पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार करावा. ग्रेड क्रमांक 2चा वापर 0.5 ते 1% द्रावणाची तीव्रता ठेवून पिकाच्या पूर्ण कालावधीत किमान 2 ते 3 वेळा करावा. यासाठी वाढीच्या संवेदनशील अवस्था विचारात घ्याव्यात. तक्ता क्रमांक 8.3 यासाठी मार्गदर्शक ठरेल. कारण सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळेच सध्या परिस्थितीत आपण शाश्वत व दर्जेदार शेती उत्पादन मिळवू शकतो. तक्ता क्रमांक 8.2 सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड क्रमांक 1 मिश्र खतांच्या शिफारशी. पीक ऊस वापर प्रति हेक्टर 25 किलो लागवडीच्या वेळी जमिनीतून, 25 किलो बाळ बांधणीच्या वेळी आणि 25 किलो मोठ्या बांधणीच्या वेळी. केळी 50 किलो लागवडीनंतर 2 महिन्यानंतर, 50 किलो लागवडीनंतर 6 महिन्यानंतर. द्राक्षे 60 ते 75 किलो एप्रिल छाटणीच्या वेळी, 60 ते 75 किलो ऑक्टोबर छाटणीच्या वेळी. कापूस 75 किलो बांगडी पद्धतीने लागवडीनंतर 1 महिन्याने. भाजीपाला 75 किलो लागवडीच्या वेळेस. फळझाडे 75 किलो फूल येण्याच्या कालावधीत 15 दिवस अगोदर किंवा बहार धरण्याच्या वेळेस. तक्ता क्रमांक 8.3 सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड क्रमांक 2 मिश्र खताच्या शिफारशी फवारणीद्वारे. पीक, फळझाडे व भाजीपाला फवारणीच्या वेळा किंवा वाढीच्या संवेदनशील अवस्था. फुले येण्याच्या 15 दिवसापूर्वी 1%, फळे वाढीच्या काळात 1% आणि फळे काढणीपूर्वी 30 दिवसांपूर्वी 1%. तृणधान्य लागवडी पेरणीनंतर 30 दिवसांनी 0.5%. कडधान्ये पीक वाढीच्या काळात 0.5%. तेलबिया पीक काढणीच्या 30 दिवस अगोदर 0.5%. नगदी पिके लागवडीनंतर 30 दिवसांनी 1%. ऊस वाढीच्या काळात 2 वेळेस 1%. कापूस आणि द्राक्ष पीक काढणीपूर्वी 30 दिवसांपूर्वी 1%. सूक्ष्म अन्नद्रव्य वापरासंबंधी काही निर्देश. दर्जेदार वाढीव शेती उत्पादनासाठी खालील निर्देशानुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. 1. माती परीक्षण अहवालानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर उपाययोजना कराव्यात. 2. पिकांची गरज लक्षात घेऊन शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. 3. तृणधान्य हे तांबे व जस्त अधिक प्रमाणात शोषण करतात. तसेच कडधान्ये मोलाब्द व बोरॉन जास्त प्रमाणात शोषण करतात. म्हणून कडधान्य व तृणधान्य पिकांची फेरपालट करावी. 4. सुधारित व संकरित वाणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये शोषण क्षमता जास्त असल्यामुळे
त्यांना योग्य त्यावेळी व योग्य प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. 5. रासायनिक खतांसोबरोबर सेंद्रिय खताचा वापर करावा. 6. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर टाळावा, कारण यामुळे पिकांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. 7. एकाच प्रकारची पिके सतत एकाच जमिनीत घेऊ नये. 8. विशेषतः फळझाडे पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांच्या वापराबाबत सातत्य ठेवावे. 9. सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचा वापर तज्ज्ञांच्या किंवा जाणकारांच्या सल्ल्यानेच करावा. 10. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांच्या संवेदनशील अवस्थेमध्ये करावा. 11. मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात असल्यासच फळझाडांचा सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरास प्रतिसाद मिळतो. दोन्ही अन्नद्रव्यांचे प्रकार एकमेकास पूरक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराचे फायदे. जस्त, लोह, तांबे, मॅंगनीज, बोरॉन, मोलाब्द व क्लोरीन ही 7ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या जीवनचक्रातील विविध जीवरासायनिक प्रक्रिया अधिक गतिमान करणे, प्रकाश संश्लेषण व हरितद्रव्य निर्मिती, चयापचय तसेच मुख्य अन्नद्रव्यांचे कार्यक्षम वनस्पती अंतर्गत शोषण इत्यादी कार्य करत असतात. त्यामुळे वर खतांच्या स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराने खालील फायदे आढळून येतात. 1. पिकांच्या क्षमते एवढे उत्पादन सातत्याने मिळते. 2. पिकांचे आरोग्य ठीक राहून उत्पादनाची गुणवत्ता वाढते. 3. पिकांवर कीड व रोग यांचा प्रादुर्भाव कमी होतो. 4. पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 5. पिकात फुले व फळांची गळ होत नाही. 6. प्रकाश संश्लेषणाची क्रिया जलद होऊन पिकांची समृद्ध वाढ जोमाने होते. आणि 7. पिकांच्या शरीरांतर्गत क्रिया व्यवस्थित राहून पिकांपासून अपेक्षित गुणवत्तेचे उत्पादन मिळते. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, श्री राजलक्ष्मी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब कृपया करून घ्या. धन्यवाद.